पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. देशातील अग्रगण्य आयटी केंद्रापैकी एक मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी आयटी पार्कमधील फेज 2 परिसरात कार्यरत असलेल्या थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अचानक कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे कंपनीत कार्यरत असलेले सुमारे 700 कर्मचारी या सगळ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. 2025 मध्ये ही कंपनी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात कंपनीनं मोठ्या प्रमाणात भरती मोहीम राबवत शेकडो तरुण अभियंत्यांना नोकरीची संधी दिली. विशेषतः नवोदित आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारांना लक्ष्य करून त्यांना रोजगाराचं आमिष दाखवण्यात आलं. मात्र या नोकरीसोबतच कर्मचाऱ्यांकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी सुमारे 15,000 रुपये वसूल करण्यात आल्याची बाब ही समोर आली आहे. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत कंपनीनं कर्मचाऱ्यांना दरमहा मानधनाच्या स्वरूपात वेतन दिलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कंपनीवरचा विश्वास वाढला. पण जानेवारी 2026 पासून परिस्थिती बदलू लागली. वेतन द्यायला उशीर होऊ लागला आणि काही काळानंतर कर्मचाऱ्यांचे पगार पूर्णपणे थकवण्यात आले. विशेष म्हणजे वेतनाच्या नावावर देण्यात आलेले चेक सुद्धा बाउन्स झाल्याचं कर्मचारी सांगतायत. फेब्रुवारी 2026 पासून कंपनीच्या कामकाजात अनियमितता स्पष्ट दिसू लागली. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा केला असता कंपनीकडून अंतर्गत लेखापरीक्षण सुरू आहे असं कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. लवकरच सर्व थकीत वेतन दिलं जाईल असं आश्वासनही देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळं कर्मचाऱ्यांचा संताप वाढत गेला. थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक आयटी कंपनी आता बंद पडलेली आहे आणि त्याचा एक फार मोठी न्यूज सगळीकडे झालेली आहे. तर आम्हाला याच्यामध्ये हिंजवडीचे जे पी आहेत, पांढरे साहेब, त्यांचे आभार मानायचे. कारण का फोरमच्या ज्यावेळी मुलं रिच आउट झाली त्यावेळी आम्ही हिंजवडीचे पी आयना कॉल करून ह्या कंपनीची तक्रार घ्यायला लावली आणि अशा सिमिलर तक्रारी पूर्वी फ्लायनॉटच्या असतील किंवा बाकीच्या टेक कंपनीच्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईज कडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं आयटी मध्ये एक आमिष दाखवतात. तर माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी. आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज हे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत. त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे. आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून आयटी मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका. आणि तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, लेबर ऑफिस असेल, जर तुम्ही कुठं पैसे भरले असतील आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीनं तक्रार करा, फोरमकडे रीच करा आणि अशा कुठल्याही रॅकेटमध्ये किंवा जॉब स्कॅम मध्ये तुम्ही फसू नका, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कार्यालय बंद केलं. या घटनेनंतर अनेक कर्मचारी कार्यालयाबाहेर जमा झाले. मात्र त्यांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही संपर्काबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात फसवणुकीचा संशय अधिक बळावलाय. या पार्श्वभूमीवर पीडित कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संबंधित कंपनीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. फाईट फॉर आयटी एम्प्लॉईज फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा इशारा दिलाय. हिंजवडी आयटी पार्क हे देशातल्या सॉफ्टवेअर निर्यातीचं एक प्रमुख केंद्र मानलं जातं. पुण्याचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवण्यात या आयटी पार्कचा मोठा वाटा आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे आयटी क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. नवोदित अभियंत्यांच्या स्वप्नांशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याची भावना व्यक्त होतीये. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुढच्या काही दिवसात पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान नोकरी गमावलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांचं भवितव्य मात्र अद्याप अनिश्चिततेत आहे. पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.